आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक। नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। पुण्यातल्या संभाजी उद्यानामधला साहित्यिक, नाटककार, कवी राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी फोडला, विटंबना केली, तो हटवला। ही जी भ्याड कृती आहे तिचं राज्यातल्या सर्व थरातून निषेध होतोय। हा निषेध का करायचा या मागे सुद्धा कारण आहेत। एक तर महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राजकारणासाठी एखाद्या पुतळ्याचं राजकारण केलं जातंय, ही बाब खटकणारी आहे, निषेधार्ह आहे किंवा चीड देणारी आहे। पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये जवळपास 90हून अधिक काळ जुनं असलेल्या लिखाणाचा वाद करून त्या लिखाणाद्वारे एखाद्या पुतळ्याचा नाहक बळी राजकारणासाठी घेतला जाणं हे खरंच धक्कादायक आहे आणि त्यावरच आज आपण आजचा सवाल करतो आहोत। आपला आजचा सवाल बघा, राम गणेश गडकरी पुतळ्याच्या विटंबनेमागे राजकारण आहे का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न दडलेले आहेत। मुद्दा क्रमांक 1, पुतळ्याची विटंबना हे संगनमतानं केलेलं षडयंत्र आहे का? मुद्दा क्रमांक 2, राम गणेश गडकरींच्या लिखाणाचा पुतळ्याशी संबंध जोडणं योग्य आहे का? मुद्दा क्रमांक 3, इतिहासातल्या लिखाणाचा संदर्भ देऊन प्रतीक हटाव मोहीम राबवणं योग्य आहे का? मुद्दा क्रमांक 4, मनपा निवडणुकीत मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी पुतळा हटवला जातोय का? लक्ष द्या, पुढच्या आठवड्यात कदाचित राज्यातल्या 10 महापालिका नगरपालिकांची निवडणूक जाहीर होते आहे, त्यात पुण्याचा सुद्धा समावेश आहे आणि त्यासाठी तर हे राजकारण केलं जात नाहीये ना, असा प्रश्न सर्वसामान्यांना तुमच्या माझ्या मनात आल्या वाचून राहत नाहीये। आपण या चर्चेसाठी खास पाहुणे बोलावलेले आहेत। आपल्या सोबत आहेत मुंबईहून शिवसेनेच्या आमदार प्रवक्त्या नीलम गोरे, त्याचबरोबर आपल्या सोबत संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड पुण्यावरून आहेत। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, ज्येष्ठ प्रवक्ते अंकुश काकडे सुद्धा पुण्यावरून आहेत। आपल्या सोबत स्वाभिमानचे अध्यक्ष, स्वाभिमान संघटना जी आहे तिचे अध्यक्ष नितेश राणे सुद्धा थोड्या काळासाठी आहेत। त्याचबरोबर आपल्या सोबत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे सुद्धा आहे। तसंच आपल्या सोबत पुण्यातले भाजपचे नगरसेवक अशोक एनपुरे आहेत। मी चर्चेला सुरुवात करतोय, सर्व पाहुण्यांचं स्वागत करतोय, पण पुन्हा एकदा झालेली कृती ही भ्याड होती, रात्रीच्या अंधारात केलेली ही भ्याड कृती आहे, तिचं समर्थन करता येणार नाही। महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, तो पुरोगामी विचारानंच चालला पाहिजे। तिथं जुनाट गोष्टींना राजकारणाचं वळण देऊन पुन्हा समाजामध्ये तेढ निर्माण करायचा, ही कृती खपवून घेतल्या जाणार नाही। हीच महाराष्ट्रवांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेनुसारच ही आजची चर्चा आपण करणार आहोत। मी थेट जातोय नितेश राणे यांच्याकडं। नितेश राणे, सोमवारी मध्यरात्री राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची आधी विटंबना झाली, त्यानंतर तो फोडला गेला, हटवला गेला, यामध्ये स्वाभिमानचे सुद्धा कार्यकर्ते होते। तुम्ही या कृतीला जबाबदार कसे नाही आहात? काय विषय नाही, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं संगमत नाही आहे, राजकारण नाही आहे। हा निवळ ती तुमचा एक मीडियाचा आणि ज्या लोकांना मराठ्यांबद्दल, बहुजनांबद्दल द्वेष आहे त्या लोकांचा तो एक बघण्याचा दृष्टिकोन आहे। बाकी आमच्यामध्ये असा काही विषय नाही। शेवटी ते 4ही मराठे तरुण जे आहेत त्यांनी मराठा म्हणून हा कृती केली, हे वारंवार मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय, कारण का त्यांनी कुठली संघटनेचा आधार त्याच्यासाठी घेतलेला नाही। ते त्यांना जे वाटलं का बाबा मराठा म्हणून आम्ही आमच्या दैवतांबद्दल असं चुकीचं लिहायला द्यायचं का? आता संभाजी महाराजांचा जयंती येते, पुढे शिवाजी महाराजांची जयंती येते, जिजाऊंची जयंती होते। ह्या महापुरुषांना जेव्हा आम्ही नतमस्तक व्हायला जाणार तेव्हा त्यांना आम्ही काय कुठल्या नजरेने पाहणार?
की त्यांच्याबद्दल चुकीचा इतिहास लिहिणाऱ्या लोकांना, काही लोकांना महाराष्ट्र भूषण दिलं जातं, काही लोकांच्या नावाने उद्यान केले जातात, काही लोकांच्या महानगरपालिकेचे नाटकं त्यांच्या नावाने केले जातात. हे प्रत्येक पिढीने गप्प बसून बघायचं का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नितेश राणे, या घटनेची जबाबदारी स्वाभिमानच्या 2 कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे, ते जबाबदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्यावर का कारवाई करू नये, कारण तुम्ही स्वाभिमानचे अध्यक्ष आहात? आज ते दोन्ही मुलं मराठे म्हणून ते आज जाऊन पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झालेले आहेत. त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आज आता उपस्थित आहेत. पोलिसांनी जे योग्य ते कारवाई करतायत. कोणी घाबरून लपून हा विषय केलेला नाहीये. ते अतिशय आत्मविश्वासाने ते मुलं स्वतः पोलिसांना त्यांनी संपर्क केला आणि पोलीस स्टेशनमध्ये आता बसलेत. पोलीस योग्य ती कारवाई करेल. ह्याच्यामध्ये लपून छपून पळण्याचा हा विषय नाहीये. जे केलेलं आहे त्यांनी मराठा म्हणून केलेलं आहे, छाती ठोक पद्धतीने केलेलं आहे. म्हणून त्याबद्दल आम्ही सगळेच मराठ्यांना त्यांच्या त्या 4 मुलांवर सार्थ अभिमान आहे. नितेश राणे, तुम्ही मूळ प्रश्नांना बगल देतो आहात, मूळ प्रश्नाला तुम्ही बगल देत आहात. तुमच्यावर कारवाई का करू नये पोलिसांनी? अहो, शेवटी त्यांनी स्वाभिमानचे असले, संभाजी ब्रिगेडचे तरी असले तरी त्यांनी जे काय त्यांच्या व्हिडिओमध्ये लिहिलं ते पहा. आणि उद्या अगर काहीच घडायचं असेल, माझ्यावर कारवाई करेल तर त्याच्या सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे. मी माझी पण बाजू माझ्या पद्धतीने मांडेन. मी कुठे इथे लपून छपून किंवा मी कुठे घाबरून बसलेलो आहे? जे काय आहे आज सकाळपासून लोकांची संवाद साधतोय, त्या पद्धतीने माझी बाजू मांडतोय. मी कुठे फोन ऑफ करून बसलो आहे का, कुठे पळालो आहे का? आत्ता पण तुमच्याशी बोलतोय ना. म्हणजे उद्या जे काय होत असेल, आधी ते मुलंच बोलतायत की आम्ही मराठे म्हणून केलेलं आहे. कुठल्या संघटनेचा मुद्दा म्हणून ते लोक नाव घेत नाही आहेत. पण तरी पण अगर कोणाला द्वेषाने कुठली कारवाई करायची असेल तर आम्ही सामोरं जाऊ. ठीक आहे नितेश राणे, धन्यवाद. तुम्ही बोललात त्याबद्दल. तुम्हाला जायचं आहे तुम्ही जा. मी थेट जातोय प्रवीण गायकवाड यांच्याकडं. संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या त्यांच्या संभाजी ब्रिगेडचे ते असण्याबद्दल सुद्धा वाद आहे संघटनेमध्ये, त्यांच्यामध्ये. तो आपण तुर्तास बाजूला ठेवूया. पण प्रवीण गायकवाड, विचाराची लढाई ही विचारांनी लढायची असते. ही अविवेकी कृती का केली गेली? आणि जसं नितेश राणे म्हणतायत की मराठा समाजाच्या तरुणांनी केलेली आहे, मराठा समाजाचं नाव घेऊन अशा पद्धतीनं भॅड कृती करणं हे संभाजी ब्रिगेडनं का केलं किंवा स्वाभिमान संघटनेनं का केलं? एक मराठा नेता म्हणून तुम्ही याचं समर्थन का करताय? मुख्यतः काय आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं पुण्यामध्ये एक मोठं भव्य उद्यान आहे आणि त्याच्यामध्ये राम गणेश गडकरी ज्यांनी राजसन्यास नाटक लिहिलेलं आहे आणि त्या नाटकामधून जे त्यांनी लिखाण केलेलं आहे, काही काल्पनिक पात्र, एक तुळसा नावाचं, एक देहू नावाचं, एक जिजाबा पंत नावाचं, आणि ह्याच्या तोंडून नाटककार, लेखक, दिग्दर्शक जे काही वाक्य घालतात आणि त्या वाक्याच्या माध्यमातून ज्या महापुरुषाचं, छत्रपती संभाजी महाराजांचं जे अवमूलन होतंय, अपमान होतंय, विडंबन होतंय, टिंगल होतीये, त्यांना बदफैली ठरवलं, त्यांना स्त्री लंपट दाखवण्यात आलं, त्यांना दारूबाज दाखवण्यात आलं. अशा राम गणेश गडकरींचा पुतळा सन्मानपूर्वक एकदम कारंजाच्या मध्ये फुलांचा थवा असलेल्या संभाजी महाराजांच्या उद्यानामध्ये, आणि संभाजी महाराजांचा पुतळा मात्र गरवारेच्या त्या पुलावर धूळ खातोय, रोज धूळ हे करतोय. आम्ही गेली 10 वर्ष सातत्याने तो पुतळा हा संभाजी महाराजांच्या उद्यानामध्ये आणा, त्याला सन्मानपूर्वक ठेवा. आणि राम गणेश गडकरीचा पुतळा तुम्हाला वाटत असेल तर शेजारी बालगंधर्व मध्ये न्या. प्रवीण गायकवाड माफ करा. प्रवीण गायकवाड 1963 ला राम गणेश गडकरींचा पुतळा हा त्या उद्यानामध्ये आचार्य अत्रेंनी तिथं बसवलेला होता. 1963 ची ही घटना आहे ज्यावेळेस हा पुतळा तिथं बसवला गेला. आज 2017 आहे. नाही मग राजसन्यास नाटक सुद्धा 80 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे ना. मग आज का हे सगळं असे काही संदर्भ सांगता येत नाही. आज का हे उकरून काढलं जात आहे? आजच का काढलं जात आहे? एक लक्षात घ्या, हे बघा, महात्मा फुलेंनी खूप पूर्वी लिहून ठेवलेलं आहे की जे अपमानकारक लिहिलेलं लिखाण आहे
ते सगळं तुम्ही स्वतः तुमच्या हाताने जाळून टाका. आणि त्याला शेजवळकरांनी सुद्धा समर्थन केलेले की अशा पोथ्या पुराणाच्या माध्यमातून महापुरुषांची दैवतांची विकृत लिखाणं केलेली आहेत, कथा कादंबऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून ते तुमच्या हाताने जाळून, अन्यथा ते तरुण वाचतील. आणि दुर्दैवाने त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की कालांतराने कदाचित लेखकांना सुद्धा त्याच्यात जाळतील. म्हणजे लिखाण इतकं भयान आहे, अपमानकारक करणार आहे. आता हे लोक वाचत नाही, कारण मी बघतो बरेच लोक. प्रवीण गायकवाड हे लॉजिक पटत नाही आहे. 80 वर्ष जुनं पुस्तक जे महाराष्ट्र सरकारनं जरी प्रकाशित केलं असलं तरी त्याच्या प्रती सुद्धा आज सर्वत्र उपलब्ध नाही. त्यातला मजकूरही बहुतांश समाजाला माहीत नसताना एखादी बाब उकरून काढून पुन्हा आपल्याच नेत्यांवरती तुम्ही चिखलफेक करत नाही आहात असं वाटत नाही का तुम्हाला? एक लक्षात घ्या, ते पुस्तक सरकारने प्रकाशित केलंय, महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले, ते सगळीकडे वितरित झालेले आहे. राम गणेश गडकरी हे अत्यंत प्रसिद्ध लेखक आहे. प्रके आत्रे त्यांना शेक्सपियर मराठीतले म्हणतात. त्यांचं इतकं मोठं वाङ्मय उपलब्ध आहे. आणि हे तुम्ही असं सांगता की कुठं उपलब्ध नाही. राजसन्यास नाटक सगळ्यांना माहिती आहे, चांगल्या चांगल्या जाणकार. आता अडाणी माणसांनी वाचलं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर मी मानू शकतो, पण जाणकार जेवढे आहेत. आणि एक लक्षात घ्या, संभाजी महाराजांच्या चरित्र हननाची जी परंपरा आहे गेली 100 वर्षाची, त्याच्यावर तुम्ही बोलत नाही, फक्त गडकरींच्या बद्दलच बोलताय. त्यांनी 80 वर्षापूर्वी लिहिलं, 80 वर्षापूर्वी 2017 भाषा शैली, संभाजी महाराजांची चालण्याची जी भाषा शैली आहे त्याचा दूर दूर पर्यंत संबंध दिसत नाही. मी सुद्धा ते उतारे राजसन्यास मधले वाचलेले आहेत. खरं तर आज शिकणारा जो किशोरवयीन मुलगा आहे किंवा तरुण आहे त्याला ती भाषा शैली वाचताना खूप कष्ट पडतात, त्यामुळे तो त्या वाचनाकडे सहसा वळणार नाही. हे मी एक चांगला व्यासंगी वाचक असल्यामुळे सांगू शकतो. नाही, तुळसाबद्दल काय लिहिलेलं आहे? तुळसा ही चुलत बहीण आहे, ती काल्पनिक आहे. आणि त्याच्याबद्दल मी इथं सांगू शकत नाही, कारण आपल्याच तोंडाने आपल्याच महापुरुषाची बदनामीकारक वाक्य तिथं लिहिली. तो काही इतिहास आहे का? इतिहास असता आणि त्याचे पुरावे असते तर आपण बोलू शकलो असतो. लेखकाच्या नाटककाराच्या मनामध्ये आलेल्या काही कल्पना कुठल्या तरी काल्पनिक पात्राच्या माध्यमातून उतरवायच्या. अगदी स्वराज्याबद्दल सुद्धा त्यांनी किती घाणेरडं लिखाण केलं हे नीट वाचत नाही, हा आमची समस्या आहे. माझा प्रश्न थेट होता प्रवीण गायकवाड, माझा प्रश्न थेट होता तुम्हाला तो हा की अशी भ्याड कृती ज्या पद्धतीनं पुतळ्याची विटंबना झालेली आहे ती दृश्य बघवली जात नाहीत. अशा पद्धतीनं अविवेकी कृती करायची काय गरज होती? लिखाण ठेवूया बाजूला. हे बघा, गेली 10-12 वर्ष महानगरपालिकेकडं पत्रव्यवहार चालू आहे. विनंती वजा सांगितलं जातंय की तो पुतळा हलवा. जर महापालिका कृती करत नसेल तर मग शेवटी काही तरुणांच्या मनामध्ये आलं, तुम्ही त्याला भ्याड म्हणा, आम्ही त्याला शौर्य पुरुष म्हणू, कर्तृत्ववान म्हणू, कारण ते तुम्ही काय व्याख्या रात्रीच्या अंधारात केलेली भ्याड कृती आहे. रात्रीच्या अंधारात केलेली भ्याड कृती आहे. मग दादोजी कोंडदेवच्या वेळेस जसं महापालिकेने ठराव केला होता आणि तो पुतळा हटवला, तसं करता आलं असतं ना. 10 वर्षापूर्वीची मागणी होती, मान्य आहे, मग तसं करता आलं असतं ना. विधायक मार्गानं विचाराची लढाई विचारानं लढली असती तर ठीक आहे. कायदा हातात घेण्याची काय गरज? मग रात्रीच्याच भ्याड कृत्य होत असतील तर शिवाजी महाराजांनी शाहिस्त खानाची बोट सुद्धा रात्रीच कापली होती आणि तानाजी मालुसरेंनी सुद्धा कोंढाणा किल्ला रात्रीच घेतला होता. या सगळ्या युद्धनीतीचा भाग असतो. पुन्हा तुम्ही काळाशी सुसंगत बोलत नाही आहात. आधीचे रेफरन्सेस, तेव्हाचा काळ, आज 2017 आहे. मी थेट जातोय नीलम गोरे यांच्याकडे. नीलमताई, मला खरंच सांगा, यामध्ये काही षडयंत्र दिसतंय? हे संगनमतानं झालेली कृती आहे. मग ते भाजप आणि संभाजी ब्रिगेडची असेल किंवा त्या स्वाभिमानीचे कार्यकर्ते स्वतःहून पुढे आले असतील, हा भाग वेगळा. पण तुम्हाला या षडयंत्र दिसतंय का? एक तर असं आहे आशिष की मी तर्कसुसंगतपणेच मांडणी करणार. आणि याचं कारण असं आहे की काही मुद्दे आज ज्या लोकांना धक्का बसलाय पुणे शहरामध्ये आणि बाहेर महाराष्ट्रामध्ये, तर ज्यांनी हे पुतळा तोडण्याचं कृत्य केलं त्यांना तोच तर आसुरी आनंद पाहिजे होता.
की पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन आम्ही असं थैमान करू शकतो. त्याच्यापूर्वी सुद्धा हे प्रकार झालेले आहेत, इतिहासामध्ये सुद्धा हे प्रकार झालेले आहेत. मुळामध्ये आपण विचाराच्या बद्दल बघायला लागलो तर खरं असं आहे की 1962 पुण्याचे महापौर शिवाजीराव ढेरे यांनी हा पुतळा उभारला. आचार्य अत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. दुसरं, राम गणेश गडकरींनी जसं हे नाटक लिहिलेलं आहे राजसन्यास, ते अपुरं राहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात काही भर घातली गेली. त्यातल्या आशयाबद्दल जरूर मतभेद असू शकतात, आमचे सुद्धा मतभेद असू शकतील. कारण असं आहे की ते नाटक त्या काळामध्ये जेव्हा लिहिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही सगळे तर जन्माला आलेलो आहे. आणि राजसन्यास हे काय असं फार मोठं लोकप्रिय नाटक नाही आहे की ते प्रतीक म्हणून कोणी संभाजी महाराजांच्या संदर्भात वापरत होतं. दुसरा भाग असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज सगळे शिवप्रेमी. गेले काही वर्ष शिवाजी महाराजांची जयंती आणि संभाजी महाराजांचे सर्व जयंती स्मृतिदिन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्याला एकत्र येतात आणि प्रेरणास्थान म्हणून काम करतात. पुण्यामधली जी त्यांची सर्व समाधीस्थान आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतः अनेक वेळेला गेलेली आहे आणि त्या ठिकाणी जे सगळे शंभूप्रेमी आलेले असतात तर मला त्या राजसन्यासमधला रससुद्धा त्यांच्या मनावर परिणाम झालेला नसतो. म्हणजे थोडक्यात एक अत्यंत काळाच्या ओघामध्ये बाजूला पडलेली नाट्यकृती आणि ती सुद्धा जी व्यक्ती आता मृत झालेली आहे, अनेक वर्षांपूर्वी मृत झालेली आहे, त्यांचं कोणीतरी फार मोठं समर्थन करतंय किंवा त्यांचा कोणी उदो करतंय हाही भाग नाही. आणि दुसरं, मगापासून मी ऐकते नितेश राणे म्हणाले की मराठा समाज, पण याच राम गणेश गडकरींचं एकच प्याला नाटक असेल किंवा भावबंधन नाटक असेल, ती समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी प्रेमाने पाहिलेली आहेत. तेवढं महाराष्ट्र सुसंस्कृत आणि रसिक आहे. आणि अशा वेळेला एकच प्यालासारख्या नाटकामध्ये दारूच्या संदर्भामध्ये जे त्यांनी मांडलं त्यासुद्धा राम गणेश गडकरींचा पुतळा तोडून टाकलं तुम्ही. त्यामुळे मुद्दा याच्यात असा आहे की शिवाजीराव ढेरे काही कुठल्या जातीयवादी विचाराचे होते का नव्हते त्याच्यावर मला तर वाटत नाही की अशा पद्धतीने भाजपवर किंवा शिवसेनेवर किंवा हिंदुत्ववाद्यांवर तुम्ही शिक्का मारता तशा पद्धतीने कुठे जागा नव्हती. बरं, महात्मा फुले ज्योतिराव फुल्यांचं नाव घेतोय, आशिष आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. भ्रूणहत्या असेल, सर्व जातीतल्या मुलींना, धर्मातल्या मुलींना शिक्षणासाठी केलं असेल, शेतकऱ्यांचा आसूड त्यांनी उभारला आहे, हे सर्व महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचं योगदान आम्ही म्हणजे सर्व जातीतल्या धर्मातल्या महिला मान्य करतो. आणि जन्माने जरी ब्राह्मण जातीत जन्माला आलो असलो तरीसुद्धा या संभाजी ब्रिगेड आणि सर्व सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी ब्राह्मण महिलांच्या संदर्भामधले जे उद्गार काढले, ज्याच्यावर विधिमंडळात कितीतरी गदारोळ झाला, दिवाकर रावत्यांनी हक्कभंग दिला होता त्या विषयावरती. आणि अशा वेळेला ब्राह्मण स्त्रियांची, म्हणजे ते शब्द वापरणं म्हणजे अजून लांछनास्पद आहे, पण ब्राह्मण स्त्रियांची काही गोष्टी पूर्तता होऊ शकत नाही म्हणून त्या दुसऱ्या जातीकडे जातात, हे असे उद्गाराचा निषेध सावित्रीबाई फुल्यांच्या जयंतीच्या दिवशी एकाही या पाईकाला करावासा वाटत नाहीये. हा केवढा मोठा महाराष्ट्रातल्या स्त्रियांचा अपमान आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की राम गणेश गडकरींचा पुतळा पाडणं ही एक पुणे आणि महाराष्ट्रावरची तर एक कलंक लावणारी कृती आहेच. पण मला दुसरा हा प्रश्न विचारायचा की राजसन्यासमधला इतिहास जर का योग्य वाटत नाहीये, तो दिशाभूल केलेला आहे, तर त्याच्यावरती विचारांनी प्रतिवाद करणं हे किती ठिकाणी केलं, किती ठिकाणी जाऊन मांडणी केली या संदर्भामध्ये. आणि कोणी असं म्हटलं का तुम्हाला की राजसन्यासमधलं स्टँडर्ड आहे संभाजी महाराजांचं? कोणीच ते मानत नाहीये. तुम्ही मुद्दा काढलाय, तुम्ही एक मुद्दा काढलेला आहे, एवढं मोठं अवडंबर केलेलं आहे. एक रेफरन्स द्यायचा आहे, तुम्ही एक मुद्दा काढलाय म्हणून मलाही एक रेफरन्स द्यायचा आहे. तो असा आहे की पुरुषोत्तम खेडेकरांचं नाव निघालेलं आहे. पुरुषोत्तम खेडेकरांच्याच लिखाणामध्ये ही बाब याआधी आलेली आहे की संभाजी उद्यानामध्येच राम गणेश गडकरी यांचा पुतळा 1963 का आला गेला, तर वयाच्या त्यांच्या 43वी जयंती होती आणि त्यावेळेस आचार्य अत्रे यांनी आणि ढेरे यांनी तो पुतळा उभारला. जखमेवर मीठ चोळण्याचं काम तेव्हा झालं होतं. अशा आशयाचं लिखाण खेडेकरांनी केलं होतं. मला पुन्हा प्रश्न विचारायचा आहे प्रवीण गायकवाड यांना. जसं आता नीलमताई म्हणाल्या, आपण का हे असं करतो आहोत, जातीय तेढ का निर्माण करून पाहतो आहोत? कारण एक तर संभाजी ब्रिगेड आता राजकीय पक्ष झालेला आहे. त्यांनी सांगितलं आहे की आगामी पुणे महापालिका निवडणुकीत आम्ही सर्व जागा लढवणार आहोत आणि त्याच वेळी त्यांनी अशा पद्धतीची ही कृती केलेली आहे. तुमचंही त्याला समर्थन आहे. तुम्हाला हा राजकीय मुद्दा बनवायचा होता?
नाही, सगळ्यात पहिली गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की माझा राजकीय विचार वेगळा जरी असला तरी मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता काल होतो, आज आहे आणि उद्या राहणार आहे. झालेली घटना ही सामाजिक भूमिकेतनं झालेली आहे, याचा राजकारणाशी काही संबंध नाही. असा कसा नाही, महिनाभरावरती निवडणूक आलेली आहे. लोकांनी वाचलं, किती लोकांनी वाचलं. नाही, माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या, माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या. प्रश्न असा आहे की राजसन्यास नाटकाने जे संभाजी महाराजांचं चरित्र निर्माण केलं होतं, बदपैली, दारुडा, याची प्रतिमा आज सुद्धा शिल्लक आहे समाजामध्ये. डॉक्टर कमल गोखले यांनी मोठं काम केलं, डॉक्टर जयसिंगराव पवारांनी केलं आणि वासी बेंद्रेंनी मोठं संशोधन केलं. नंतर ते आपले विश्वास पाटलांनी मोठं कादंबरी लिहून त्यांनी, म्हणजे अनेक लोकांना इतिहासाचे संदर्भ शोधावे लागले. आम्ही बुधभूषण त्यांचं कवी नशीक 7 शतक, म्हणजे संभाजी महाराजांनी एवढं प्रतिभा संपन्न लिखाण केलं होतं, हे कुणाला माहिती होतं? आपण काय करतोय, राजसन्यास फक्त नाटक माहीत नाही, राजसन्यासनी निर्माण केलेली संभाजी महाराजांची प्रतिमा आम्हाला पुसता नाव आली. आम्ही संभाजी ब्रिगेडची 1997 ला स्थापना केली, तर संभाजी ब्रिगेडचं नाव तुम्ही संभाजी का दिलं? तो माणूस चांगला नव्हता, अशा प्रकारचं आम्हाला ऐकायला लागलं. आम्ही 1997 पासून 2016 पर्यंत सातत्याने संभाजी महाराजांच्या चरित्रामधून ज्या चांगल्या गोष्टी प्रवीण गायकवाड, प्रश्न असा आहे की तुम्ही राजसन्यासावर बंदी आणायची मागणी करा ना, ते एक वेळा चालेल, पण तुम्ही पुतळ्याची विटंबना ज्या पद्धतीने केली आहे ना, ते खूप वाईट आहे. CCTV फुटेजमध्ये हे सर्व कैद झालेलं आहे. त्यामुळं समाजात तेढ निर्माण होऊ शकतो आणि हे पाप संभाजी ब्रिगेडचं का म्हणू नये आम्ही? नाही, मूळ विषय असा आहे की आम्ही राजसन्यासावर बंदी मागितली, होणार आहे का? राज्य सरकारनेच ते प्रकाशित केलेले, म्हणजे राज्य सरकारचे जे काय असेल त्यावेळेसचे त्यांना ते मान्य होतं म्हणूनच प्रकाशित. का जेम्स लेनच्या पुस्तकाविषयी नाही झाली बंदी? जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी नाही आली ना बंदी? कुठं झाली? जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली, ती कोर्टानं उठवली, पण राज्य सरकारनं पाऊल उचललं होतं नाही तर जगभर विकली जाते. ती कोर्टानं उठवली नंतर राज्य सरकार नाही, हे बघा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विकृतीला पाठिंबा दिला जातो. काय आहे, कोर्टामध्ये निर्णय होतो, न्याय होत नाही, हा आमचा अनुभव आहे. ठीक आहे, मी प्रवीण तरडे यांच्याकडे जातो. प्रवीण तरडे, तुम्ही एक कलावंत आहात, अभिनेता आहात, दिग्दर्शक आहात. झालेली घटना तुम्हाला निश्चित मनाला लागली असेल, कारण ज्या पद्धतीनं भ्याड कृती ही झालेली आहे, रात्रीच्या अंधारात राम गणेश गडकरी यांचा भर पुण्यातला पुतळा, त्याची विटंबना झाली, त्याची तोडफोड झाली, तो हटवला गेला. काय वाटतं सध्या नाट्यसृष्टीला, एकूणच कलावंतांच्या क्षेत्राला? खरं तर आपल्याकडे ही छान परंपरा आहे की एखाद्याचे विचार इतक्या वर्षांनी असे बाहेर काढायचे आणि असा हल्ला करायचा. आज सकाळी नाट्य परिषद, चित्रपट महामंडळ, अनेक लेखक, दिग्दर्शक आम्ही जमलो होतो. मी आज 40 वर्षाचा आहे, पुण्यात राहतो, पुण्यातला जन्म आहे. खरंच मला माहीत नव्हतं की तिथं गडकरीं हा पुतळा आहे. तर आज या घटनेमुळं मला कळलं की तिथं गडकरींचा पुतळा आहे. मग आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला की जर तो आपल्याला माहितीच नव्हता, पण त्यांचं साहित्य माहिती होतं, त्यांचं साहित्य तोंडपाठसुद्धा होतं, तर एक पुतळा पडल्याने गडकरी आमच्या मनातून जाऊ शकत नाही आहे. मी स्वतः एक लेखक आहे, दिग्दर्शक आहे. तर एखादं असं व्यक्तिमत्व ज्यांचं लिखाण वाचून आम्ही प्रभावित होतो, त्या माणसाचा एक पुतळा हटून ते संपणार नाही आहेत आमच्या मनातून. आणि माझी कृपया सरकारला विनंती आहे, कृपा करा आणि गडकरींचा पुतळा पुन्हा तिथं लावू नका. जिथं जिथं महाराष्ट्रात गडकऱ्यांचे पुतळे आहेत ते सन्मानाने काढून टाका. आमच्या मनात गडकरी त्यांच्या साहित्यानं जिवंत आहेत, ते जिवंत राहतील. साहित्यिकाला प्रसिद्ध होण्यासाठी कुठल्याही पुतळ्याची गरज नाही. मी कुठल्याही संघटनेवर, कुठल्याही विचारसरणीवर बोलणार नाही, कारण मी एक लेखक आहे. एका लेखकाचा अपमान झाला आहे, नाटककारांच्या पिढ्या घडवलेल्या लेखकांचा अपमान झाला आहे. उद्या
दारुड्यांची एखादी संघटना येईल आणि एक आंदोलन करेल की एकच प्यालामधून दारुड्यांचा समस्त अपमान झाला आहे, तर मग ते पुन्हा काढतील पुतळे. तर असं काही व्हायला नको. त्यामुळं पुतळा गेला, धन्यवाद. आम्ही त्यांचं साहित्य नाटकातून, चित्रपटातून लोकांपर्यंत पोहोचू. प्रवीण तरडे खरं तर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप असं म्हणाले की मी पोलिसांना सांगेन पुतळा शोधा, आहे त्या स्थितीत तो बसवा. महापौर हे म्हणतायत आणि मला खरंच हसू आलं की ज्या पुतळ्याची इतक्या वाईट पद्धतीनं विटंबना झाली, महापौर दुसऱ्या दिवशी असं सांगतात की मी पोलिसांना सांगेन पुतळा शोधा, तो कुठं आहे तो बघा आणि तो पुन्हा तिथं बसवा. काय चाललंय काय? पुण्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. अंकुश काकडे, हाच तुम्हाला प्रश्न आहे. जर का राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात महापालिकेवरती सत्ता असेल तर महापालिका हद्दीतल्या प्रत्येक गोष्टीला सत्ताधारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार का धरू नये? केवळ पुरोगामी महाराष्ट्राला हा कलंक आहे असं अजित पवार म्हणून मोकळे झाले, पण जबाबदारी का झटकली जाते? आशिष, याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारची जबाबदारी झटकत नाही. आज राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेत आहे, महापौर राष्ट्रवादीचा आहे. याचा अर्थ पुणे शहरामध्ये घडलेल्या सगळ्याच घटनांना महापौर किंवा राष्ट्रवादी जबाबदार आहे असं म्हणणं कितपत योग्य आहे हा प्रश्न मीच तुम्हाला विचारतो. आज पुणे शहरामध्ये अनेक घटना घडतात आणि त्याच्यामधली आजची जी घडलेली घटना आहे ही निश्चितच दुर्भाग्यपूर्ण आहे. अशा प्रकारची घटना पुण्यामध्ये होऊ नये अशाच मताचे आम्ही आहोत. संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी त्यांच्यावरती नको त्या पद्धतीची टीका केली गेली, त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान केलं गेलं, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ती वस्तुस्थिती जरी असताना अशा पद्धतीने निषेध करणं हे संभाजी ब्रिगेड असेल किंवा स्वाभिमानी संघटना असेल यांचं कृत्य हे योग्य आहे असं मला वाटत नाही. संभाजी महाराज काही फक्त संभाजी ब्रिगेडचे होते, निलेश राणेंचे होते असं नाही. हे संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, जिजाऊ महाराज असतील, हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. आज आम्ही देवांप्रमाणे त्यांची पूजा करतो आणि त्यांच्यावरती जर का कुठं अशा प्रकारचे शिंतोडे उडवले जात असतील तर त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. एक लक्षात घ्या, ज्यांना बदनामी करायची असते ती बदनामी करत असताना ते डोकं जागेवरती ठेवून करतात, परंतु हे अशा पद्धतीची कृत्य करून आपण चुकीचं कृत्य करतोय हे देखील कृत्य करणाऱ्यांनी केलं पाहिजे. आज त्या ठिकाणीचे ते दोघं तरुण म्हणतायत की आमचा कोणत्याही ब्रिगेडशी संबंध नाही, आमचा संभाजी ब्रिगेडशी संबंध नाही, आम्ही स्वाभिमान संघटनेचे पण नाही, परंतु नितेश राणेंच्या भाषणातून प्रेरणा मिळून त्यांनी, मला दुर्दैव वाटतं की अशा प्रकारची प्रेरणा देणारी अनेक भाषणं झालीत, पण ती प्रेरणा मात्र हे तरुण घेत नाहीत आणि नको ती प्रेरणा घेतात. हे या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आज अंकुश काकडे थोड्या वेळापूर्वी नितेश राणे यांनी जबाबदारी उचलली, हल्ल्याची जबाबदारी उचलली आणि मी पाहिजे त्या कारवाईला सामोरं जायला तयार आहे असंही ते म्हणाले. उचलली ते ठीक आहे. त्या बाबतीमध्ये पोलीस खातं असेल किंवा प्रशासन जी काही कारवाई करायची ती करेल. माझे मित्र प्रवीण गायकवाड, छत्रपती संभाजी महाराज असेल, शिवाजी महाराज, याच्या बाबतीमध्ये त्यांचं अभ्यास आहे. परंतु त्यांनी जी एक गोष्ट आता सांगितली की संभाजी महाराजांचा पुतळा हा संभाजी उद्यानामध्ये सन्मानाने बसवावा, त्या ठिकाणी तो धूळ या रहदारीचं धूळ होते, मी त्याच्याशी सहमत आहे. ज्यांनी हा पुतळा संभाजी महाराजांचा महानगरपालिकेकडे सुपूर्द केला त्यांची परवानगी आम्हाला आणून द्यावी. आम्ही हा पुतळा सन्मानाने संभाजी उद्यानामध्ये चांगल्या ठिकाणी बसू, त्याचं निगा राखण्याचं काम करू. परंतु या ठिकाणी गडकरींचा पुतळा आज जवळपास 1963 साल म्हणजे जवळपास 64 वर्ष झाली आणि 64 वर्षानंतर तो आपण हे करतो. जरूर त्याच्यामध्ये राजसन्यास नाटकामध्ये संभाजी महाराजांची अपमान करणाऱ्या काही घटना घडल्या असतील ते बंद करा, नाटक बंद करा, ते लिखाण बंद करा, अशा पद्धतीची भूमिका आपण घेऊया. आणि या ठिकाणी गडकरींचा पुतळा हलवावा अशा प्रकारची मागणी, मी महानगरपालिकेमध्ये 17 वर्ष काम करत होतो, 1 वर्ष महापौर म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं. मला अशा प्रकारची मागणी कोणत्याही संघटनेकडनं केली गेली नाही. जर ती केली गेली असती तर महानगरपालिकेमध्ये त्याचा विचार झाला असता. आज महानगरपालिकेमध्ये
याच्यामध्ये मला आनंद आहे की महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी गडकरींचा पुतळा पुन्हा त्या ठिकाणी सन्मानाने बसवावा अशा प्रकारची भूमिका घेतली. महानगरपालिकेमध्ये तो ठराव पास केला. पण तो अशीच मला तुमचं एक वाक्य खटकतं की महापौर करतायत काय? महापौरांनी याच्यापेक्षा आणखी काय करायचं? महानगर या घटनेचा निषेध केलाय. जे कोणी केलं असेल त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली. पुन्हा सन्मानाने राम गणेश गडकरींचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्याचा निर्णय केला आहे. आणि याचं खापर तुम्ही राष्ट्रवादीवरती किंवा अजित पवारांवरती किंवा महापौरांनी फोडणं हे मला काही योग्य वाटत नाही. दादा, प्रश्न असा आहे की पुढच्या आठवड्यात कदाचित निवडणूक लागेल, आचारसंहिता लागेल. कसला ठराव आणि कसलं काय होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आशिष, हा दादा बोला. ताई तुम्ही पण बोला. हा ताई बोला. आशिष, मला राजकारण याच्यात अजिबात आणायचं नाही. निवडणुकीचा आणि या घटनेचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. नाही, पुढच्या आठवड्यामध्ये निवडणुका जाहीर होईल, नाही, माझा मुद्दा थोडा लागू होईल. त्याच्यामुळे निवडणुकीचा आणि यात मताचा काही परिणाम होणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. नीलमताई बोला. नीलमताई बोला. नाही, आशिष, मुद्दा दुसरा असा एक मूलभूत मुद्दा आहे की उद्यानामध्ये सुरक्षा काय आहे. रात्रीच्या वेळेला लोक येतात, असा पुतळा तोडून घेऊन जातात, ते CCTVत दिसतंय. आणि मी स्पष्ट बोलते, या गार्डनच्या मागच्या बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात रोज दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. अनेक पिणाऱ्या लोकांचं गार्डनच्याच मागच्या बाजूला त्यांचा ठेला आहे. आणि हे अगदी सर्व म्हणजे त्या भागातले सर्व लोक सांगतात. आणि ही गोष्ट माहिती नाही आहे का महापौरांना, आयुक्तांना? आणि दुसरं असं आहे की पुतळ्यांची सगळी सुरक्षा हा प्रश्न शेवटी गृह विभागाचा आणि महानगरपालिकेच्या बरोबरीने एकूण सुरक्षेशी पण संबंधित आहे. त्यामुळे एका पुतळ्यावरती कुठे शिंतोडे उडवले तरी केसेस होतात. इथे संपूर्ण पुतळा काढला जातोय आणि तरी कुणाला थांगपत्ता लागत नाही. एवढ्या भर व्यस्तीमध्ये तिथे काम चाललेलं आहे, त्याचे दगड आहेत, समोर मजूर राहत आहेत, ते घाबरून बोलले नसतील. सुरक्षा रक्षक काय करतात हे बोलायचं नाही का? मग आम्ही राजकारण आणलं का? एक याचा सुद्धा विचार झाला पाहिजे ना. ठीक आहे. आपल्यासोबत भाजपचे नगरसेवक पुण्यातले अशोक एनपुरे आहेत. अशोक एनपुरे, तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. काँग्रेसनं तसा आरोपच केलेला आहे की आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि संभाजी ब्रिगेडचं संगनमत झालं आणि षडयंत्र करून राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला गेला. नाही, पहिल्यांदा या घटनेचा मी निषेध करतो. भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा करतो आणि मी मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा करतो. अशा प्रकारे राजकारण करून मतं मिळत नाहीत. विचाराची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. अशी दादागिरी करून आणि धटचोटगिरी करून अशा प्रकारची काही मतं आपल्याला मिळणार नाहीत. दुर्दैव आहे, आज पुणे शहराचा काळा दिवस आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. कारण गेले 30-35 वर्ष सामाजिक काम करत असताना अशा प्रकारची घटना पुणे शहरात घडावी हे मला असं वाटतं की पुणे शहराच्या दृष्टीने, पुणेकरांच्या दृष्टीने काळा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. अतिशय दुःख झालं की अशा प्रकारे आपण या सगळ्या विषयाला सामोरं जातो आहे. आज आत्ता प्रवीण गायकवाडांनी सांगितलं की गेले 10-12 वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे. म्हणजे 10-12 वर्ष प्रवीण गायकवाडांना पण माहिती आहे की हे काढलं पाहिजे म्हणून. आणि मला काही माझ्या माहिती तरी नाही आहे, मी महापालिकेत सभासद आहे, की अशा प्रकारचं कोणतं पत्र आलं आहे किंवा काय. पण यांच्या मनात जे आहे ते झालं आहे, त्यामुळे गेले 10-12 वर्ष झाले असं त्यांना वाटतं आहे. त्यामुळे त्या सगळ्या विषयाचा निषेध करतो. आणि संभाजी ब्रिगेड आणि यांनी जे काही केलं आहे ते अतिशय घाणेरडं कृत्य आहे. अशा प्रकारची लढाई लढणं चुकीचं आहे. विचाराची लढाई विचारानेच लढलं पाहिजे. आणि आत्ता आपण जे म्हणलात की भारतीय जनता पार्टी आणि यांनी केलंय म्हणून संभाजी ब्रिगेडने, असा काँग्रेसने आरोप केलाय. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी आरोप केलाय. काँग्रेसनी आरोप केलाय तो चुकीचा आहे. कारण बोलायला काय जातं, बोललं तरी जातंय. पण या सगळ्या गोष्टीचा मी 100% निषेध करतो. आणि अशा प्रकारे काम काही करणं सोयीचं नाही आहे. मला असं वाटतं की आज महानगरपालिकेत आम्ही ठराव केला, मीच तो ठराव मांडला, तो ठरावही मी या ठिकाणी घेऊन आलो आहे. आणि त्या ठरावामध्ये मी सांगितलं आहे की या सगळ्या घटनेचा आपण निषेध करतो आहे आणि हा पुतळा परत सन्मानाने त्वरित काही वेळामध्ये तो बसवावा.
त्यावेळेला महापौरांनी सांगितलं की आम्ही कला संचलनाची परवानगी घेतो आणि पोलिसांना शोधायला सांगतो. मला असं वाटतं की महापौरांचं हे काही बरोबर नव्हतं, कारण त्यांनी सांगितलं शोधायला लावतो म्हणजे पोलिसांचं काम करतातच. महानगरपालिकेने 1 महिन्यात बसवतो 2 महिन्यात बसवतो हे सांगणं अपेक्षित आहे. दुर्दैवाने ती वेळ काही सांगितली नाही. त्यामुळे याच्यात ओळखून घ्यावं की काय नेमकं कोण या सगळ्या विषयाच्या मागं आहे. आणि ती जी 2-4 तरुण आहेत त्या तरुणांना कुणी प्रवृत्त केलं, त्याला कुणी सांगितलं, ते काय इतके अभ्यासक नाही आहेत की त्यांनी हे केलं पाहिजे म्हणून. त्यांना कोणतरी त्यांचा बोलवतो धनी कोणतरी आहे तो पोलिसांनी शोधावा अशी आमची इच्छा आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी एवढंच या प्रसंगी सांगतो. एनपुरे साहेब, प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीची अविवेकी कृती झाली तर मतांचं ध्रुवीकरण होतं, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून काँग्रेसनं जो आरोप केला की संभाजी ब्रिगेड आणि भाजप मिळून संगनमत करून हे षडयंत्र केलं का, यात तथ्य अनेकांना वाटतंय आणि त्यावरच मी पुढच्या भागात चर्चा करणार आहे. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमागे राजकारण आहे का? 63% लोक म्हणत आहेत होय, पुतळ्याच्या विटंबनेमागं राजकारण आहे. पुन्हा भेटूया एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय प्रवीण गायकवाड यांच्याकडं. प्रवीण गायकवाड, इतिहासातला लिखाणाचा संदर्भ देऊनच राजकारण करायचं आहे का संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांना? आणि मग आम्हाला इतिहासाचं पुनर्लेखन करायचं आहे आणि त्यासाठी जी म्हणून प्रतीकं ही मराठा समाजाच्या आड येतील त्यांना हटवावं, असा काही अजेंडा आहे का? मुख्यतः मला आश्चर्य वाटतं, इतक्या वेळ अर्धा तास चर्चा चालली, संभाजी महाराजांबद्दल जे चुकीचं लिखाण गडकरींनी केलंय त्याचा कुणीच निषेध करत नाही. संभाजी महाराजांची गेली 100 वर्ष झालेल्या बदनामी त्याचा कुणी निषेध करत नाही. संभाजी महाराज हे महापुरुष आहेत, त्यांच्या प्रेरणेने हजारो तरुण घडतात. गडकरींच्या प्रेरणेने काही साहित्यिक घडले असतील, काही नाटककार घडले असतील, पण इथं हजारो तरुण नुसतं संभाजी महाराजांना बघितलं तर त्यांची छाती फुगती. हा देश संभाजी महाराज शिवाजी महाराजांना मानतो, त्याचा निषेध कोणाला करू वाटत नाही. त्यांना फक्त पुतळा हटवला म्हणून त्रास होत असतं. जे आता नीलमताई इथं आहे त्यांना आठवत असेल, मुंबईला शिवाजी पार्क मध्ये जिथं मीनाताई ठाकरेंचा महासाहेबांचा पुतळा बसवायचा होता, तर रात्रीतच त्या दिवशी तिथं सुद्धा राम गणेश गडकरींचाच पुतळा होता, तो सुद्धा रात्रीच हटवला. मग आम्ही केलेलं कृत्य भ्याड आणि त्यांनी हलवलेलं काही कर्तृत्व होतं का? परंतु सत्ताधारी लोक असतात, आमदार खासदार नगरसेवक असतात, म्हणून ते त्यांचं सगळं रेटत राहतात. आम्ही कुठली सत्यकृती मांडायचा प्रयत्न केला तर निषेध करत बसता. नाही निलमताई उत्तर द्या. आणि शिवाजी पार्कातून राम गणेश गडकरींचा पुतळा रात्रीतून काढला आणि तो सेना भवनच्या समोर आसवादच्या तिथं पेट्रोल पंपाजवळ उभा केला. आशिष, मी तुमची आभारी आहे की तुम्ही त्यातली वस्तुस्थिती मांडली. पुतळा हलवणं आणि नदीमध्ये तो पुतळा फेकून देणं रात्रीच्या याला काढून, या दोन्हीत फरक आहे ना. का हलवला होता तुम्ही? का हलवला होता? फार मोठं लपाछपी नव्हती. पण का हलवला होता? नाही आशिष, काय माहितीये का, राम गणेश गडकरींचा पुतळा का हलवला होता शिवसेनेनं? उघड आहे ना ज्या ठिकाणी असा प्रश्न राम गणेश गडकरींच्या कुठल्या तरी लिखाणाच्या संदर्भात काहीतरी सूड काढायचा नाही, पुतळ्याचा प्रश्न आहे. नीलमताई, मी चर्चेच्या सुरुवातीपासून आय स्टिक टू ओन्ली पुतळा. आशिष, राम गणेश गडकरींच्या संदर्भामध्ये, राम गणेश गडकरींच्या संदर्भात अनादराचा भाग म्हणून तो पुतळा हलवला नव्हता, त्याची प्रतिष्ठापना केली होती. तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मरण स्थानाबद्दल, स्मृतीस्थळाबद्दल पोटात दुखतंय म्हणून तुम्ही आज बोलला आहात. आतापर्यंत नाही कधी बोललात राम गणेश गडकरींचा पुतळा का हलवला म्हणून. ना प्रवीण गायकवाड बोलले ना आशिष तुम्ही बोललात. आज तुम्ही कुठेतरी 2 संबंध जोडता आहात. पण या शिवसेनेने अनेक नाट्यकारांची, अनेक साहित्यिकांची नावं अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या सभागृहांना दिलेली आहेत, नाट्यगृहांना दिलेली आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराचं नाव पुढे नेण्याचं काम सुद्धा शिवसेनेने केलेलं आहे. आणि त्यामुळे प्रवीण
प्रवीण गायकवाडांना काय झालंय माहितीये का, काय त्यांचं खरं सांगू का दुःख असं आहे की शिवसेनेकडे सर्व जाती धर्मातल्या लोकांची मतं नाही 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 नीलमताई, मला एका गोष्टीचा आनंद झाला, एका गोष्टीचं मला हायसं वाटलं, ते असं की त्या निमित्तानं निदान आज शिवसेनेकडून योग्य स्पष्टीकरण तर तुम्ही दिलं. बरं तो विषय बाजूला सोडूया. प्रवीण गायकवाड तुम्ही कंटिन्यू करा. प्रवीण गायकवाड तुम्ही कंटिन्यू करा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रवीण गायकवाड. हे पा आशिष नाही असं नाही, तू प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार तर याला काय अर्थच नाही ना. निखिल वागळेंशी माझी 1 तास वाद झाला होता. प्रत्येक वेळेला मी समोर आलेली आहे पक्षाच्या वतीने आणि भूमिका मांडलेली आहे. तुम्ही स्पष्टीकरण कोणाला विचारलं असेल नसेल तो तुमचा प्रश्न आहे, परंतु या संदर्भात तुम्ही त्याच वेळेला महापौर आणि आयुक्तांना विचारायला पाहिजे होतं. कारण नसताना हे शिवसेनाच चलते आहे आणि म्हणून काहीतरी खुसपट काढायची हा त्याचा भाग आहे आणि त्या ठिकाणी मला दिसतंय स्पष्ट काय चाललंय. ठीक आहे प्रवीण गायकवाड तुम्ही बोला. नीलमताई, प्रवीण गायकवाडांनी प्रश्न तुम्हाला विचारल्यानंतर तो उद्धव ठाकरेंकडे पाठवत होत आहे. नाही हा प्रवीण गायकवाड बोला. नाही हॅलो, पहिलंच उत्तर दिलं मी मराठीमध्ये बोलले. मूळ विषय हो, असा आहे, ताई, प्रवीण गायकवाड तुम्ही बोला. मी मराठीत बोलले, मी बोलले की प्रवीण हलवलं गायकवाड, प्रतिष्ठा प्रश्नाचं उत्तर द्या. उद्धव साहेब, आदित्य साहेब, अजून काही कोणाचं काढायचं असेल तर काढून घ्या ना. नाही नीलमताई, आता तुम्ही थांबा ना. नीलमताई थांबा. प्रवीण गायकवाड, अजेंडा, आपण अजेंड्यावर बोलत होतो. संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनाचा अजेंडा आहे का प्रतिका हटाव मोहीम? मूळ विषय नाही, मूळ विषय असा आहे की ज्या वेळेस लाल महालातला दादोजी कोंडदेव पुतळा कायदेशीर महापालिकेने हलवला त्यावेळेस नीलमताईंना कुणाचा फोन आला होता की पुण्यात दंगल घडवा? हे जरा एकदा स्पष्ट होऊ द्या ना. कारण कसं होतं की कायदेशीर पुतळे काढले तर तुम्ही दंगल घडवण्याचे फोन करणार, पुण्यात दंगल घडवा म्हणून प्रयत्न करणार. रात्रीत काढला की भ्याड हल्ला म्हणणार, मग रात्रीत काढला तर भ्याड हल्ला आणि कायदेशीर काढला की तुम्ही दंगली करणार. नेमकं आम्ही काय करायचं? एकदा नीलमताईंनी पण मार्गदर्शन करावं मला वाटतं. हा नीलमताई बोला. करू का मार्गदर्शन करू का? हो, मार्गदर्शन स्पष्ट करू सांगा. का याच्या संदर्भामधलं जे आहे ते? करा. तुमची आवश्यकता आहे मार्गदर्शनाची. कोर्टामध्ये जी केस आहे, तुम्ही सुप्रीम कोर्ट नाही आहात, तुम्ही उच्च न्यायालय नाही आहात, तुम्ही गल्लीतलं ग्राम न्यायालय सुद्धा नाही आहात की ज्याच्यामुळे ज्या खटल्यांचे निकाल लागले नाही आहेत ते सगळे तुम्हाला ओकाऱ्या काढायचे आहेत प्रत्येक गोष्टीच्या मध्ये आणि बोलायचं आहे त्याच्यामध्ये. आणि याचं कारण असं आहे की या सगळ्याच्या मध्ये मुळामध्ये तिथे सुद्धा आता तो सगळा विषय परत जिवंत करायचा होता त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं काढलेलं आहे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत सुप्रीम कोर्ट नाही आहात किंवा न्यायालय नाही आहात तोपर्यंत हे सगळं बोलणं म्हणजे त्याला शुद्ध मवालीपणा असं म्हणतात. याच्या पलीकडे दुसरं काही नाव नाहीये. आणि आशिष तुम्ही सुद्धा नीलमताई असं कसं? राम गणेश गडकरींच्या पुतळ्याचा विषय आहे, राम गणेश गडकरींच्या पुतळ्याचा विषय आहे, राम गणेश गडकरींच्या पुतळ्याचा विषय आहे. त्या अनुषंगाने जर का शिवाजी पार्कातला पुतळ्याचा विषय निघाला तर विचारायला नको का तुम्ही सगळे न्यायाधीश आहात? नाही न्यायाधीशाचा प्रश्न नाही, राम गणेश गडकरींच्या पुतळ्याचा प्रश्न आहे. विषय काय? नाही राम गणेश गडकरींच्या पुतळ्याचा प्रश्न आहे. त्यांच्याच पुतळ्यावरती का गदा येते? त्यांनी पाडला जो गडकरींचा पुतळा त्यांनी पाडला त्या विषयाला डायव्हर्ट करण्यामध्ये प्रवीण गायकवाडांनी बरोबर आशिष जाधवांना कसं वळवलं. नाही हा विषय नाही, हा पुतळ्याचा विषय आहे. मला याच गोष्टीचा एक कुतूहल होतं, मला याच गोष्टीचं कुतूहल होतं की राम गणेश गडकरींच्या पुतळ्याच्याच बाबतीत का होतं. माझा कॉन्फिडन्स आहे. नीलमताई आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, आम्ही काही तुम्हाला कॉर्नर करत नाहीये, आम्ही सत्य सांगायचा प्रयत्न करतोय. बरं ठीक आहे, मी अंकुश काकडे यांना मध्ये करतोय. अंकुश काकडे महाराजांचे आशीर्वाद आहेत. तुम्ही शिवाजी महाराजांना न शोभणारी भाषा बोलताय आणि म्हणून त्या ठिकाणी मी चिडलेली आहे. अंकुश काकडे हा आपण वाद सोडूया, तो न सुटणारा वाद आहे. पण अंकुश काकडे मी जो आधी मुद्दा मांडला होता महिलांची का आता गप्प बसताय? नाही काय म्हटलंय? नाही मग प्रश्न असा आहे की पुरुषोत्तम खेडेकरांचा विषय विधिमंडळातला काढायची काय गरज होती? मग पुरुषोत्तम खेडेकरांनी काय लिखाण केलं हे तुम्ही सांगता आणि तुम्ही दंगली घडवण्यासाठी फोन झाले होते आम्ही सांगितलं तर मग तुम्हाला राग येतो. मग संदर्भाने बोला ना की मग गडकरींच्याच विषय बोलायचं, गडकरींच्याच विषयावर बोला. माझी मानसिक तयारी होती कारण तुमच्यासारखे लोक समोर येणार म्हटल्यावर काय लेवलला जाऊन बोलणार मला माहिती आहे. त्यामुळे मला काय राग वगैरे आलेला नाही. नीलमताई तुम्ही गैरसमज करताय. योगायोगानं शिवाजी पार्कात राम गणेश गडकरींचाच पुतळा होता. ते जे विधानमंडळात बोलले
मी राम गणेश गडकरींच्या पुतळ्याबद्दल एकदा बोलले, पाहिजे तर अजून 3-4 वेळा प्रत्येकाला वेगवेगळं सांगते की तो नदीत टाकला नाही, त्याची व्यवस्थित प्रतिष्ठापना केलेली आहे, तो हलवलेला आहे, एक भाग. दुसरा भाग असा की विधिमंडळामध्ये जी चर्चा झाली, जे दिवाकर रावतेजींनी हक्कभंग आणला, तो उघड विषय आहे समाजाच्या समोरचा. त्याच्याबद्दल आतापर्यंत एकाने तरी तुम्ही मला सांगा, आशिष तुम्ही एक बाणेदार पत्रकार आहात, तर एका तरी मराठा सर्वसेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी माफी मागितली का की पुरुषोत्तम खेडेकर बोलले ते योग्य बोललं नाही महिलांबद्दल? छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत ना आपण सगळेजण. माझी माहिती अशी आहे की स्वतः खेडेकरांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे, अशी माझी माहिती आहे. प्रवीण गायकवाड, काय माहिती आहे? प्रवीण गायकवाड, हा मुद्दा खेडेकरांचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंना स्मरून सांगतो की एक लक्षात घेतलं पाहिजे की पुरुषोत्तम खेडेकरांनी लेखी माफी मागितलेली आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मी जी चूक केलेली आहे तुम्ही करू नका, म्हणजे मी चूक केलेली आहे तुम्ही करू नका, इतकं खाली येऊन नम्रपणे खेडेकर साहेबांनी सांगितलेलं आहे. परंतु ती जी पार्श्वभूमी होती, ज्यावेळेस त्यांनी ते शिवाजी महाराजांचं बदनामीचं केंद्र पुस्तक लिहिलं होतं, त्याचं कारण असं होतं की सुप्रीम कोर्टाने जिजाऊंची बदनामी झालेल्या जेम्स लेन पुस्तकावरची बंदी उठवली, त्याची प्रतिक्रिया म्हणून ते पुस्तक लिहिलं, हे त्यांनी माफीनाम्यामध्ये सांगितलं. आजही ते पुस्तक जिजाऊंच्या बदनामीचं विकलं जातं. शिवसेना असेल किंवा अनेक शिवाजी महाराज कशाची आम्ही घेत नाही. त्या पुस्तकाबद्दल जेम्स लेनच्या वेळेस तुम्ही कुठं होता? जेम्स लेनच्या वेळेस कुठं होता तुम्ही? ठीक आहे, मी एक ब्रेक घेतोय आहे. हाच विषय नाही निलमताई झालं ना आता उत्तर देऊ. काय चाललेला आहे तुमचा? नाही निलमताई, हाच विषय आहे, म्हणूनच आपण हा आजचा सवाल करतोय. पुतळ्याच्या विटंबने मागे कसं राजकारण आहे, त्यामध्ये कसं थिंक टँक काम करत आहे, मग ते संभाजी ब्रिगेडचं असेल किंवा इतर पक्षाचं असेल, हे एवढं सोपं नाहीये. या माग खूप विष कालवलं गेलेलं आधी प्रत्येक थरामध्ये. प्रवीण गायकवाडांनी आज सांगितलं की पुरुषोत्तम खेडेकरांनी माफी मागितली, हे आज महाराष्ट्र वनवर त्यांनी सांगितलं, हे आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी त्यांना सांगावं लागलं. हे महाराष्ट्र वनवरती मी एवढं तारांगण केलं नसतं मगापासून तर ते बोलले नसते, आणि म्हणून मी जे मगापासून तारांगण केलं त्याला फळ मिळालं. त्यांना पूर्ण श्रेय तुम्हाला देतोय, महाराष्ट्र वनच्या वतीनं संपूर्ण श्रेय हे निलमताई गोरे यांनाच देतोय. विषय तोच आहे की हे एवढं सहज नाही आहे. एखादा पुतळा हटवणं किंवा त्याची तोडफोड करणं, त्यामागं कशी विचारसरणी काम करते, कुठल्या कुठल्या थरावरती ती काम करते आणि त्याचं परिणाम म्हणून पुतळा कसा पाडला जातो हे आत्ता कळलं असेल. कारण अशी ही छोटी छोटी कारणं आहेत जी नंतर खूप मोठी बनतात, माती भडकवली जातात आणि मग त्यातून अशी भ्याड कृती होते. आपण याही मुद्द्यावरती पुढच्या भागात चर्चा करणार आहोत, पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमागे राजकारण आहे का? 63% लोक म्हणत आहेत होय, पुतळ्याच्या विटंबनेमागे राजकारण आहे. पुन्हा भेटूया एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय अंकुश काकडे यांच्याकडं. अंकुश काकडे, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आता हा जो विटंबनेचा प्रकार घडला किंवा पुतळा हटवला गेला, हा आगामी पुणे महापालिका निवडणुकीत राजकारणाचा मुद्दा होईल की नाही? यामुळं मतांचं ध्रुवीकरण होणार की नाही? आशिष, महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये या पुतळ्याचा संदर्भ आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेही लावणार नाही. आम्हाला या पुतळा पाडण्यापाठीमागे कुठल्याही प्रकारचं आमचं राजकारण नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणणार नाही. ज्यांना कोणाला जे अरविंद शिंदे म्हणाले होते तशा पद्धतीने जर का कोणाशी त्याच्यामध्ये संलग्न असेल तर ते करतील. परंतु या निमित्ताने आशिष, आपण एक चांगला मुद्दा ऐरणीवरती आणला. आता राज्य शासनाला कुठेतरी या गोष्टीचा विचार करावा लागेल
की अशा प्रकारचे राष्ट्रपुरुषांचे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे ज्यावेळेला आपण सार्वजनिक ठिकाणी पुतळे बसवतो त्याची अनेक ठिकाणी विटंबना होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाबळेश्वरमधला पाचगणीतला पुतळा असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, महात्मा फुलेंचा पुतळा किंवा इतर देखील काही पुतळ्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विटंबना केली जाते आणि त्याच्यातून जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण केली जाते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, दंगली घडतात. तेव्हा अशा प्रकारचे पुतळे आपण उभे करायचे का? आणि जर ते करायचे असतील तर त्याच्या बाबतीमध्ये काही कडक निर्बंध गृह खात्याने तयार केले पाहिजेत. कारण आता हे खूप झालं. 2 वर्षापूर्वी दादोजी कोंडदेवांचा पुतळ्याचं प्रकरण झालं, आता हे झालं. आणखी पुढं काही विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेला सुद्धा अशा पद्धतीने करतील. त्यामुळे ज्यांना ह्या गोष्टीतून राजकारण करायचं आहे ती मंडळी काही शांत बसणार नाही. त्यामुळे यामध्ये कुठेतरी घेतलं पाहिजे. पण या बाबतीमध्ये या पुतळ्याच्या संदर्भामध्ये आजच मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या 10 वर्षामध्ये महापालिकेमध्ये केलेली विकासाची कामं सकारात्मक दृष्टीने आम्ही लोकांच्या समोर मांडून निवडणूक त्या ठिकाणी लढवू. परंतु या पुतळ्याचं राजकारण आमच्याकडनं कधी केले जाणार नाही. या पुतळ्या पाठीमागे कुठल्याही प्रकारचा आमचा काहीही संबंध नाही. अशा गोष्टींचा आम्ही निषेध करतो. जे कोणी अशा घटना करत असतील त्यांच्यापासून आम्ही 4 पावले लांब आहोत हे देखील या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो. ठीक आहे. नीलमताई गोरे, तुम्ही म्हणाला होतात की मुख्यमंत्री हेच राज्याचे गृहमंत्री आहेत आणि तुम्ही आधी असंही म्हणाला होतात की हे फक्त 4 कार्यकर्ते नाहीत, यांच्या मागची डोकी कोण आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. ते धाडस भाजप सरकार दाखवेल का? याच्यात आधी मला एक पुतळ्यांच्या संदर्भात सांगायला पाहिजे. उद्या मुख्यमंत्री पुण्यामध्ये आहेत, त्यामुळे या संदर्भामध्ये काही भूमिका ते स्पष्ट करतील असं मला खात्री वाटते. दुसरा भाग असा आहे यामध्ये की पुतळ्यांचा जो विषय निघाला, अंकुश काकड्यांनी जो मांडला, तर एक पुतळ्यांच्या संदर्भात एक 6 महिन्यापूर्वी राज्य सरकारने एक व्यवस्थित असं धोरणच तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुतळे करत असताना काय तुम्ही नियम पाळा, त्याचबरोबर राष्ट्रीय स्मारकं करायची झाली तर त्याच्यात निदान 2 शहरांमध्ये किती अंतर असलं पाहिजे, तिथे काय दक्षता घेतल्या पाहिजेत, याबद्दलचं बरेचसे नियम त्यांनी आता करत आणलेले आहेत. आणि अनेक वेळेला सभागृहात पण याच्यावर चर्चा झालेली आहे की या पुतळ्यांच्या संरक्षणाची व्यवस्था काय. आणि म्हणून मला असं वाटतं पण हे सगळं होऊन सुद्धा आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याच्या वरती आपला ऊर भरून येतो स्वाभाविकपणाने. त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये स्मारक उभं राहणारे, इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहणारे, अशा स्मारकांच्या मधून त्या वेळेला प्रेरणास्थान निर्माण होण्याची ऊर्जा प्राप्त होते, ही वस्तुस्थिती आहे. भाजप आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे सगळे याच्यामध्ये काय भूमिका घेतील किंवा काय नाही हे सगळं आपल्याला लवकरच स्पष्ट होईल. परंतु पुण्याच्या पोलिसांना यामधले ज्या किमान काही गोष्टी आहेत त्या करणं क्रमप्राप्त आहे. बाकी त्याच्या मागचे सूत्रधार किंवा काय करायचं किंवा काय नाही त्यांना फार मोठं अगदी हिरो बनवून एक जे पाहिजे त्यांना की ते फार मोठे अगदी कोणतरी क्रांतिकारक झालेले आहेत हे करण्याची काही मला स्वतःला आवश्यकता वाटत नाही. याचं कारण असं की या अशा कृत्यांच्या मधून मुळात परिणामकारकताच काही फार राहणार नसते. आजचा दिवस एक ब्रेकिंग न्यूज मिळाली पण त्याच्या पलीकडे मतदारांवर काही त्याचा फार परिणाम होईल असंही मला वाटत नाही. आणि आम्ही आमच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर सार्वजनिक उपयोगाच्या ज्या गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये सर्व उद्यानं असतील, मंडयांचं आधुनिकीकरण असेल, क्रीडांगणं असतील, नाट्यगृह असतील, पाण्याच्या योजना असतील, 2 वेळेला पाणी मिळण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या मुद्द्यांच्या वरतीच आमचं महानगरपालिका निवडणुकीचा अजेंडा असणार आहे. ठीक आहे. अशोक एनपुरे, तुम्हाला असा प्रश्न आहे की लाल महालातून जो दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला गेला, महापालिकेने ठराव करून तो हटवला गेला होता, पण तो पुन्हा त्या ठिकाणी बसवावा असेही प्रयत्न झाले होते आणि तुम्ही सुद्धा पुढाकार त्यामध्ये घेतला होता. जेव्हा तुम्ही म्हणताय की राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा तिथं बसवला लावला जाईल म्हणजे संभाजी उद्यानामध्ये, तसाच आता लाल महालामध्ये दादोजी कोंडदेवांचा पुतळा येणार की नाही? अशोक एनपुरे. हा अशोक एनपुरेंचा आवाज, आपला संपर्क तुटलेला आहे. पुन्हा मी प्रवीण गायकवाडांकडेच जातोय. प्रवीण गायकवाड, प्रश्न तोच आहे की पुणे महापालिकेने ठराव केलाय की पुतळा पुन्हा आहे त्या जागी बसवायचा आहे आणि तो बसवला जावा ही ज्या अर्थी महापालिका ठराव करते ती पुणेकरांची सुद्धा इच्छा आहे. अशा वेळी पुन्हा तुम्ही विरोध करतात, तो कशासाठी?
नाही, मूळ विषय असा आहे की आपण काही संदर्भ चुकीचे मांडतोय. संभाजी महाराजांच्या उद्यानामध्ये त्यांच्या नावाने तिथंच गडकरींचा पुतळा कशाला पाहिजे? आम्ही म्हणतो ना शेजारी बालगंधर्वमध्ये लावा, पण मग हा संघर्ष करत एक लक्षात घेतले पाहिजे, इतिहासातील वाद मिटवल्याशिवाय वर्तमानातील वाद मिटणार नाही. तुम्ही इतिहासात झालेल्या चुका सुधारण्यासाठी आम्ही करतोय, तर तुम्ही परत नवीन चुका करण्याच्या तयारीत असाल तर हे चुकीचं आहे. वाघ्या कुत्र्याचं तेच झालं. रायगडवरचा जो वाघ्या कुत्र्याच्या वेळेस पहिल्यांदा राजसन्यास नाटकातल्या प्रस्तावनेमध्ये प्रल्हाद केशव आत्रे, आचार्य आत्रेंनी सांगितलं की गडकऱ्यांच्या त्या सगळ्या साहित्यामधनं की वाघ्या नावाचं एक कुत्रं होतं. खरं तर त्या राजसन्यासमध्ये मोत्याच नाव आहे, आणि त्या मोत्या नावाच्या कुत्र्याचा जन्म झाला, आणि ज्यांनी शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये अंत्यविधीच्या वेळेस उडी घेतली आणि त्याचं स्मारक शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उभं केलं की ती पुतळाबाईची, शिवाजी महाराजांची पत्नी, जिचं त्या ठिकाणी अंत झाला होता, तिने शेवटला ते स्त्री सती गेली होती, त्या पुतळाबाई सती गेल्या होत्या, त्याच्यावर वाघ्या कुत्रा उभा केला. त्या वाघ्या कुत्र्याला आम्ही हटवलं, तुम्ही परत सन्मानपूर्वक ठेवता. विकृती असती, सरकारने स्वतः हटवावी, नाही तर वेळ प्रसंगी सातत्याने संभाजी ब्रिगेड हे आंदोलन चालू राहणार आहे. आज संभाजी ब्रिगेडचे थोडे कार्यकर्ते प्रबोधित आहेत, हळूहळू समाज प्रबोधित होणार आहे, आणि ही सगळी विकृती, पुण्याला आपण सांस्कृतिक शहर म्हणतो, आणि सांस्कृतिक शहरामध्ये विकृती परत लावण्याचा हट्ट का केला जातो? दादोजी कोंडदेवचा पुतळा, प्रवीण गायकवाड तुमचा विरोध कायम आहे, तुमचा विरोध कायम आहे असं तुम्ही वारंवार सांगता. 100%. मी एनपुरे यांच्याकडे जातो. अशोक एनपुरे आज पुणे महापालिकेने ठराव केला. अशोक एनपुरे आज पुणे महापालिकेने ठराव केला की राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा तिथं बसवायचा. अशा वेळी ही समस्त पुणेकरांची इच्छा आहे, ज्या अर्थी सर्वपक्षीय ठराव झाला, पुन्हा तो पुतळा बसवला गेला तर त्याला आमचा विरोध असेल, असे संभाजी ब्रिगेडचे नेते म्हणतात. नाही, त्यांचा विरोध असायचं काही कारण नाही. हा मूर्खासारखा विरोध आहे त्यांचा, आणि प्रशासन त्यासाठी खंबीर आहे. आणि त्यांनी जे मगाशी सांगितलं की गेले 10-12 वर्ष आम्ही पाठपुरावा करतो, ते दातंत खोटं आहे. अशा प्रकारचा कुठलाही पत्रव्यवहार महानगरपालिकेकडे नाही. पण पुतळा कशाला पाहिजे मी म्हणतो. हा बोला तरडे बोला, पुतळा कशाला पाहिजे, कशाला? हा मुद्दा कसा का नाही? त्या पुतळ्यानं काय केलं? त्या पुतळ्याचा नाहक बळी गेलाय, पुतळ्याचा नाहक बळी गेलाय. तरडे पुतळा का नको? अहो पण पुतळा का नको? त्यांनी तिथं लावलाच पाहिजे. का माहितीये का? पुन्हा पुतळा बसवणार, पुन्हा कोणीतरी येऊन फोडणार. हे तुमच्या कलावंताचं मन बोलतो हो, पण समाज फार विघातक आहे. समाजामध्ये तुमच्यासारख्या स्वच्छ मनाचे किंवा कलावंत मनाची लोक नसतात. कळत नाही पुतळ्यानं काय दोष केला? पुतळ्याचा नाहक बळी गेलाय, का बसवू नये? त्या पुतळ्याचा पण अधिकार आहे. काय होतंय माहितीये का? काय होतंय, इतका वेळ गडकरी राहिले बाजूला, सगळ्यांनी आपापल्या राजकीय पक्षांचे अजेंडे मांडून घेतले. हेच होत आहे, मग हेच होतं. मग त्या पुतळ्याचा काय दोष आहे? त्या पुतळ्याचा काय दोष आहे? अहो मग नको ना तो पुतळा, तो पुतळा नको. आमच्या कलावंतांची विनंती आहे. प्रेरणेने पुतळा बसवला 1962 साली. आमचे गडकरी महत्वाचे आहे ना. अशा पद्धतीने सगळेच पुतळे हटवले जातील. त्यांच्या बाजूने कोणी राहणार नाही. कलावंत मनाची लोक पण राहणार नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी लोक पण राहणार नाही, आणि राजकीय पक्ष सगळं ठरवतील का? समाज त्याकडे बघत असतो. अशा प्रकारचे अजिबात नाही. पुतळे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रतीक होऊ शकत नाही. साहित्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. आम्ही साहित्य जपू, गडकरी वाचू. जे लोक हे पाहत असतील त्यांनी गडकरींचं साहित्य वाचावं. आणि किती ते समृद्ध साहित्यिक होते. इंग्लंड सारखा देश म्हणतो, एक वेळ तुम्ही आमचा इंग्लंड घ्या, पण आमच्या शेक्सपियरला हात लावू नका. आणि शेक्सपियरच्या तोडीच्या साहित्यिकाची ही अवहेलना होतीये या भारतामध्ये. कसल्याच पुतळ्यांच्या आणि साहित्यिकांच्या समृद्धीच्या गप्पा घेऊन बसलोय आपण. नीलमताई गोरे, लास्ट कॉमेंट. पक्षांचे प्रमुख बोलवलेत या चर्चेला. नीलमताई गोरे, लास्ट कॉमेंट. पुतळा त्या ठिकाणी बसवला गेला पाहिजे की नाही? या संदर्भामध्ये आज सर्व गटनेत्यांनी सभागृहामध्ये भूमिका घेतलेली आहे. पण मला तर असं वाटतंय की या सगळ्यावरती महानगरपालिकेमध्ये आता निवडणुकीत चर्चा होणार नाही, पण नंतर साधक बाधक चर्चा होईल. तरटे म्हणतायत त्याच्यामध्ये पण एक मोठा गट आहे पुण्यामध्ये
साहित्यिकांचा, सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या लोकांचा, त्यांनाही विश्वासात घेऊन महानगरपालिकेने योग्य त्या ठिकाणी गडकरी यांचा पुतळा कसा राहील हे पाहिलं पाहिजे. कारण आता असणारा पुतळा काढणं म्हणजे कुठेतरी शरणागती होते आहे आणि ते तरते उद्वेगाने म्हणतायत असं मी धरते. अरे कसली शरणागती, म्हणून मला असं वाटतं की नवीन महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेईल आणि आम्ही त्या ठिकाणी करू. ठीक आहे. पुणे महापालिका निवडणूक जवळच आहे. पुणे महापालिका निवडणूक जवळच आहे. जो कोणी सत्तेवर येईल तो त्या पुतळ्याचं पुन्हा प्रतिष्ठापना करेल असं आपण मानूया. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पुन्हा वारंवार हे सांगतोय की राम गणेश गडकरी यांच्या पुतळा हटाव ज्या पद्धतीनं झालेला आहे ते महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला कलंक लावणारा आहे. म्हणूनच खेदाची ही बाब आहे की ज्या पद्धतीनं पुतळ्याची विटंबना झालेली आहे, पुतळा हटवला गेलेला आहे, ते पुरोगामी महाराष्ट्रातल्या लोकांना, जनतेला रुचलेलं नाही. म्हणूनच त्या ठिकाणी तो पुतळा पुन्हा बसवला गेला पाहिजे. हे सर्व राजकीय पक्षाचं नैतिक कर्तव्य असलं पाहिजे. कारण महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, त्याची परंपरा तशीच जपली पाहिजे. आज आपण इथंच थांबूया, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमागं राजकारण आहे का? 65% लोक म्हणतायत होय, राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमागे राजकारण आहे. आज आपण इथंच थांबतो आहोत. पहा फक्त महाराष्ट्र वन. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक.